पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव करावा
देह भरिला विठ्ठल 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 तुका म्हणे देह भरिला विठ्ठल तुका म्हणे देह भरिला तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोधे केले भगरीते काम क्रोधे केले भगरीते बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल विठ्ठल बोलावा विठ्ठल 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 पाहावा विठ्ठल 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 बोलावा विठ्ठल 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 पाहावा रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम खाली मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती वाघाची लीलानी कपाळी टिळा तू जेडंधारासाठी भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला माझा आनंद 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 हरपला माझा आनंद 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 हरपला
जन्माला आलेला कुणी पडली नजर तुझी त्याच्यावर अखंड राहील ऋणी विसर पडावा घडू नये कधी जिव्हारी जिवंत जाण दारात तुळस कौलारू कळस देवाऱ्यात तुझा मान दीनांचा देवारा सोडून मोकळा श्रीरंग परतला माझा आनंद 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 हरपला माझा आनंद 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 हरपला ऐकली गाराणी सदैव देवाच्या आधी सवाल झालेले नवीन आलेल्या लोकांनी नवीन सूचना काही देत राहू नका जी नियमावली ठरले क्रम ठरलाय त्याच्यात बदल होणार नाही जे संयोजन कमिटीने इथं नियोजन ठरवलंय त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या लोकांनी कुणीही काही सांगू नका करू जे ठरलेलं आहे त्याची नियमावली सोडून तुम्ही काय सगळा क्रम ठरलेला आहे नवीन आलेली लोक असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे म्हणून गोंधळ करतात कुठलाही गोंधळ करू नका सगळ्या संयोजन कमिटीने इथं असणारं नियोजन ठरवलंय त्याच्यात कुणीही इतरच लोकांनी कृपया गोंधळ घालू नका रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा काय गरिबाची बात नको तुझ्या वैर्याच वाटेल हेवा देऊन भरारी आभाळ पल्ल्याड पतंग सरकला माझा आनंद 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 हरपला माझा आनंद 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 हरपला
ಸಮಾಧಾನ ನಿಮ್ಮನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ ಮೇಲೆ ಬೇಕೇನಿ ಪೂಜೆ ಮಾಡೋದ್ರ ಸಮಾಧಾನ ಏನ್ ಕಬ್ರಿ ಅದ ವಿಡಿಯೋ ಐತೆ थांबू देत लोक सगळे पुढे जाऊ लोक चला पुढे चला पुढे या चला चला पुढे चला अजून तिथे पुढे गाडा आहे चला जागा आम्हा ट्रॅक्टर थांबू द्या सगळी लोक चला जरा मग चला पुढे माझा नको चला पुढे
चला चला
हॅलो, हे बघा, सर्व वारकऱ्यांना एक आवाहन आहे. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. हे बघा, सगळेजण बसून घ्या. विधिवत पद्धतीनं मंत्र नंतर सांगता करायची आहे भजनाची. ज्यावेळा हा अभंग पूर्ण होईल त्यावेळा सांगता करा. मनोगत मांडणाऱ्यांना विनंती आहे, वेळेचं बंधन पाळून वरुण राजा ऊन या सगळ्याचा विचार करून मांडणारे मनोगत थोडक्यामध्ये 1 मिनिटात 2 मिनिटामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी करायचं आहे. 2 मिनिटाच्या वर कुणीही आपल्या मनोगताकरता जाऊ नका ही आपणास विनंती आहे. त्याकरता मी सुरुवात महाराज मंडळी आणि माझे सर्व गुरुजन आणि माझे सहकारी बंधू गुरुबंधू सगळ्यांना आज इथं आमच्या गुरुजींचं आमच्या वारकरी महासंघ बेळगाव, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यात कार्यरत असणारा जो महासंघ आहे त्याची गुरुजींनी 1993 साली स्थापना करून जी आम्हाला वाट दाखवली त्या वाटेवर गुरुजींच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा घेऊन आम्ही पुढे चालू असे मी वारकरी महासंघाच्या सर्व घटकांच्या वतीनं ग्वाही देतो आणि गुरुजींच्या आत्म्याला सद्गती लाभो अशी वारकरी महासंघ आणि आर्वे ग्रामस्था वतीनं बेळगाव ग्रामस्थ यांच्या वतीनं मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द समजतो. दर्शन घ्यायचंय मंडळीने, पट पुढे चालायचंय, इथं थांबायचं नाही. दर्शन घ्यायचंय, पटदिशी पुढे चालायचं. त्यानंतर विनंती आहे, आता चरण राहिलं तरी थांबवा माऊली. नंतर मी विनंती करतो आदरणीय भोकेले सर, आपण या ठिकाणी 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करा. दर्शनासाठी कुणीही येऊ नका. माऊली, दर्शनासाठी कुणीही इकडे येऊ नका. आता ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, माणूस पण हे भांब लौकिक भागू.
वारकरी संप्रदायाची ज्वलंत निष्ठा, वारकरी संप्रदायाची वैश्विकता, वारकरी या राज्यामध्ये ज्यांनी अखंड निष्ठेने वयाच्या 82व्या वर्षापर्यंत चालविण्याचं काम केलं, ते आमचे ज्येष्ठ परंतु सर्वांना सन्मित्र मानणारे स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी हरिभक्त परायण भाऊसाहेब पाटील गुरुजी. भाऊसाहेब पाटील गुरुजी यांच्याबद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर मी आपल्याला सांगेल, वारकरी संप्रदायाच्या निर्भीड विचाराचं चालतं बोलतो लोकविद्यापीठ म्हणजे भाऊसाहेब महाराज. तुका म्हणे साना थोर, तुका नाही भिड भाड, तुका म्हणे साना थोर. भाऊसाहेब महाराजांना एक प्राध्यापक असून मी श्रेष्ठ संत यासाठी मानतो की सचिवालयातील एक उच्च पदस्थ अधिकारी ज्या वेळा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं पादत्राणासहित माऊलींच्या चौथऱ्यावर चढायला लागले, त्यावेळा एकमेव महाराज होता भाऊसाहेब महाराज, ज्यांना सांगितलं, साहेब तू मुंबईत पहिल्यांदा पायातली पायतानं आणि कमरेचा चमड्याचा पट्टा बाजूला काढून ठेव आणि मग वर येण्याचं काम कर. एकाही वारकऱ्याला संयोजकांना जे धाडस झालं नाही ते भाऊसाहेब महाराजांना धाडस झाले. संयोजकांनी या प्रयत्न कधी केला नाही. मी सेवानिवृत्त झालो 2019ला आणि कोरोनाची महाभयंकर आपत्ती होती. विद्यापीठाचे कुलगुरू बेळगावातल्या अनेक मंडळींना निमंत्रित केलं. मरणाला भिणारी माणसं म्हणायला लागली, कोरोना आहे आम्ही येणार नाही. भाऊसाहेब महाराजांना मी फक्त एक फोन केला, महाराज कोरोना आहे आणि मी रिटायर होणार आहे, काय करूया? महाराज म्हणले, मी येतो की. त्याला केव्हा यायचं तेव्हा तो येईल, जेव्हा त्याला यायचं तेव्हा येईल, पण मी मात्र तिथं येणारच. एवढी अनन्यता. आज वारकरी इथं असं हजारोच्या संख्येने जमलेला आहात. वारकऱ्याचं काही प्रमाणात सनातनीकरण झालं, वारकऱ्यांचं काही प्रमाणात अंधश्रद्धाकरण झालं, काही वारकरी कर्मकांडी बनले, पण आयुष्यभर ज्यानं कर्मकांडाला थारा दिला नाही, आयुष्यभर ज्यानं बुडणारी घरं वाचविण्याचं काम केलं. अहो, या चंदगड आणि गडिंग्लज तालुक्यामध्ये दिवस मावळल्यानंतर लोळणाऱ्या माणसाला उभं करणारा दीपस्तंभ जर कोण असेल तर ते भाऊसाहेब महाराज आहेत. आणि अशा महान महात्म्याच्या चरणी मी किती वेळ बोलत राहिलो तर इतर वक्त्यांना बोलायचं आहे आणि त्यामुळं त्यांच्या चरणी मी माझी ही भावपूर्ण शिवांजली समर्पित करत असताना या गावच्या गावकऱ्यांना विनंती करतो की गावकऱ्यांनो, शिवानंद आश्रमाचं नाव जर जिवंत राहायचं झालं आणि भाऊसाहेब महाराजांचं नाव जिवंत राहायचं झालं तर तुम्ही स्वतः प्रयत्न करायला हवेत. आमच्यासारखी भाषणं करणारी माणसं 100 किलोमीटरवरून येऊन प्रयत्न करणार नाहीत. या आश्रमाची आध्यात्मिकता, याची निष्ठा तुम्ही जिवंत ठेवण्याचं काम करा. हीच खरी भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली ठरेल. इथं येणारा प्रत्येक वारकरी इथून पुढे निर्भीड विचारानं जर वागला तर भाऊसाहेब महाराजांना सद्गती प्राप्त होईल. हरिओम. हे बघा, आता पुरोहित आलेले आहेत, स्वामी आलेले आहेत, त्यामुळं कृपया सगळ्यांची बंदोबस्त नाही मनोबत बंद बंदोबस्त. भाऊसाहेब महाराज पाटील यांच्याविषयी देहूकर पड प्रमुख बाळासाहेब देहूकर माऊली यांच्या वतीनं आज या ठिकाणी संपूर्ण समाजाच्या वतीनं सद्गुरू वैकुंठवासी सोपान काका देहूकर यांच्या अनुग्रहित होते. पहिल्यांदा महाराजांनी आलूरच्या दिंडीमधून प्रवेश केला आणि आलूर या दिंडीतून जात असताना त्यांना एक भजनाची आवड निर्माण झाली आणि सद्गुरू काकांच्या हस्ते त्यांनी अनुग्रह स्वीकारला आणि त्याच पद्धतीने पुढील उपक्रम ज्ञानाचा शिवानंद अप्पा स्वामी साखरे संप्रदाय यांचा त्यांनी स्वीकार करून त्या मार्गस्थ परिक्रमाने त्यांनी आज या अखल कर्नाटक महाराष्ट्र नव्हे तर कानाकोपऱ्यामध्ये संप्रदाय पोहोचवण्याचं कार्य जर कोणी केले असेल तर भाऊसाहेब महाराजांनी केलेलं आहे. आणि त्यांना या ठिकाणी गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी या न्यायानं
बोबड्या वाणीचा केला अंगीकार, तेने माझा जीव स्थिर झाला. या न्यायानं या ठिकाणी संप्रदायाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून 2 मिनिटाचं मनोगत थांबवतो. बापू, फक्त इथून पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा सगळ्यांनी ऐका, जरा इकडे लक्ष देऊन. त्यांच्या सर्वच त्यांच्या विचारातील सर्व जमलेले वारकरी असू द्या असू द्या असू द्या असू द्या, भजन चालू राहू दे, भजन चालू राहू दे, विधी चालू राहू दे आणि मनोगत ही चालू राहू द्या. एक मला सूचना एक सांगतो, ऐका सगळे. हरिभक्तपरायण बिस्ले महाराजांच्याकडं गुरुजींनी काही मनोगत बोलून दाखवलेलं आहे. आजचा विधी, इथून पुढचा विधी जो सगळा आहे तो एक 2 मिनिटात आम्हाला बिस्ले महाराज सांगतील. तेवढं सगळ्यांनी शांत चित्तानं ऐकून घ्या. अस्थि विसर्जनाचा जो कार्यक्रम आहे तो उद्या 4 तारखेला आणि त्या अस्थी ज्या आहेत पंढरपूर, आळंदी आणि 4 नद्या म्हणजे एकूण 5 नद्यामध्ये त्या अस्थींचं विसर्जन केलं जाईल. दशक्रिया जो कार्यक्रम होणार आहे तो 11 तारखेचा आहे आणि त्याच्यानंतर दिवस 13 तारखेला आहेत. दशमी स्मार्त एकादशी, दशमी दिवशी दिवस आहेत आणि 14व्या दिवशी त्यांच्या निमित्त जे भजनाचा कार्यक्रम करायचा आहे त्या दिवशी सकाळपासून कार्यक्रम. त्याच्यानंतर दुपारी 4 ते 5 हरिपाठ आणि 5 ते 6 ह्या 2 तासाच्या ह्याच्यामध्ये मनोगत प्रत्येकाने व्यक्त करण्याकरता वेळ दिलेला आहे 2 तासाचा आणि 7 ते 9 हा कीर्तनाचा कार्यक्रम. ती तारीख आहे 15 तारीख. 15 तारखेला 14व्या दिवसाचा कार्यक्रम करायचा. याकरता उद्या 4/10/2024 रोजी तिथल्या फक्त घरगुती त्यांच्या लोकांच्या वतीनं रक्षेचं विसर्जन होईल. मर्यादित घरच्या लोकांच्या वतीनं रक्षा विसर्जन होईल. त्यानंतर अस्थि विसर्जन जे आहे पंढरपूर, आळंदी आणि आपली असणारी नृसिंहवाडीची कृष्णा नदी या ठिकाणी अस्थींचं विसर्जन होईल. दशक्रिया नावाचा विधी जो आहे तो 11/10/2024 रोजी होईल. दिवस कार्य जे आहे ते 13/10/2024 रोजी दशमी स्मार्त एकादशी या दिवशी होईल आणि 14वा दिवस जो आहे तो द्वादशीच्या पर्व काळावरती 15/10/2024 रोजी सकाळी 10 वाजता गुरुजींच्या फोटोचं पूजन होईल. 10 ते 12 या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या 9व्या-12व्याच्या अध्यायाचं या ठिकाणी पारायण होईल. दुपारी 4 ते 5 हरिपट होईल. 5 ते 7 इतर सर्व मान्यवरांची मनोगत होतील आणि रात्री 7 ते 9 कीर्तन रूपी कार्यक्रम हा 14वा दिवस 15 तारखेला होईल द्वादशीला. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ही आपणास विनंती. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो आदरणीय गुरुजींच्या वरती निष्ठा ठेवणारे राहुलजी माने सर, आपणास विनंती आहे 2 मिनिटं आपण. राहुलजी माने सर, आपणास विनंती आहे आपलं थोडक्यात 2 शब्दात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. त्याची संत निमित्त त्या प्रतिमा, खरोखरच ते प्रतिमेनं फक्त निमित्तानं देहानं तुमच्या माझ्यासारखे दिसत होते, पण ते खरे साक्षात साधू होते. शेवटच्या वेळेला शनिवारी मी आलो होतो, माझ्याशी ते फार बोलले, पप्पूलाही बोलवून घेतलं. जसं आता त्या महाराज सरांनी सांगितलं त्याच पद्धतीचा त्यांचा मनोदय होता. हे कार्य तुम्ही चालू ठेवा, जे आतापर्यंत मी कंटिन्यू करत आणलंय हे कार्य तुम्ही चालू ठेवा. त्यांना सूचना केल्या, तुम्ही रडू नका. मला म्हणले मानेसाहेब मी आता जाणार आहे, मला निघायचं आहे. दरवर्षी इंचगिरी रसाळ संप्रदायावर त्यांचं अत्यंत प्रेम होतं. आमच्या महाराजांना सांगा म्हणले, दादांना सांगा, मला दादा बोलवते, मी तिकडे जाणार आहे. फक्त अण्णांना सांगा या वर्षीच्या दिवाळीच्या सप्त्याला येणार नाही. पण त्यांनी एकच सांगितलं, त्यांना नक्की ठासून सांगा मी पुन्हा नक्की येईन. हे त्यांचे शेवटचे शब्द. तर मी पुन्हा नक्की येईन हे त्यांचे शेवटचे शब्द आहेत.
माझ्या डोळ्यात पाणी आलं, मी रडायला लागलो. मला म्हटले उत्पत्ती स्थिती आणि लय बाळ सगळ्यांना याच्यातून जायचंय. देहाचं कर्म आहे, देह भोगतोय, ह्याचं कर्म झालं की मी जाणार आहे. मी ठरवलंय, मी निरोप घेणार आहे. एवढा काळ जगाशी खाय त्याच्या माता दिला आम्ही पाय, ते म्हणणारे भाऊसाहेब महाराज आहे. त्यांनी सांगूनच आपला कार्यकाळ आटोपलेला आहे. दवाखान्यातून ते सांगितलं मला मठाव न्या, मी दवाखान्यात देह ठेवणार नाही, मला मठाव यायचं आहे. म्हणजे जे स्वतः जगले आणि आपल्याला सर्वांना त्यांनी सांगितलं की शूर ओळखावा रंगणी आणि साधू ओळखावा मरणी, त्या पद्धतीनं त्यांनी सांगून देह ठेवलेला आहे. तर इंचगिरी रसाळ संप्रदायाच्या वतीनं व आमच्या तासगाव तालुका वारकरी संघाच्या वतीनं मी गुरुजींना एक भावपूर्ली श्रद्धांजली अर्पण करतो. आज एकच सांगेन, गुरुजींच्या जाण्यानं पृथ्वी गरीब झाली व स्वर्ग श्रीमंत झाला, एवढं सांगू. हे सावली बघून थांबणं गरजेचं आहे. आता ही बॉडी तिकडे घेऊन जायची. त्यांनी आचमन केले हरिभाऊ, आचमन केलेल्या पवित्र घातलंय त्यांना बरं का. 1-2 मिनिटं असू दे. गोविंदाय नमः, हरे नमः, श्री कृष्णाय नमः, आद्य पुरुष हरे देव गुण विशेषण विशिष्टाय पुण्य तिथाऊ. त्यांना मम म्हणायला सांगायचं. मम हे कोण लागावेत? भाऊ ना. हा, भ्रातुः नाव शिवानंद भाऊसाहेब भाऊसाहेब भ्रातस्य मरण दोष परिहारार्थे औरोदेहिक अधिकार सिद्ध्यर्थम क्षौर. एक पळीवर पाणी सोडून द्या. 10व्या दिवशी डोकं करतो म्हणून संकल्प करा ना. यथावकाशेन क्षौरंच कारिष्येत. आता उत्तरी आहे काय नाही, नसेल तर अंगातलं फडकं उत्तरी सारखं घाला. उत्तरेंदारयित्वा आचम्य घातलं, उत्तरी घात पिंपडायचं त्याच्यावर तिलोदक. आधीश घ्या. अपवित्र पवित्र वा. त्या जागा जिथं तुम्ही हे रचलेलं आहे सगळं, त्या ठिकाणी त्या जागेवरती ते पाणी शिंपडायचं. त्या ह्याच्यातलं पाणी त्या ह्याच्यावर शिंपडायचं, सारणावर शिंपडायचं. अपवित्र पवित्र वा सर्वावस्थांगतो पिवा यस्मरेत पुंडरीकाक्षम सभायाभ्यंतर शुची सर्वम शुची. सर्वम शुची. हे तर येऊन जर असा खडा लावायला पाहिजे. 2 दगड घेऊन तुम्ही हरिभाऊ तुम्ही आला तरी पाश छेदने विनियोग. पाश छेदन करतात. पाश छेदने विनियोग. या सावकाश. पाश काय केलेलं नाही त्याचा, पण हा धागा असा हे करून घ्या, तोडून घेऊ दे आणि वरचा दगड ठेवून घ्यायचा. आधीश मानाया घ्या. खालचा दगड ठेवा, वरच्या यानं जरासा टोकून घ्या, टोकून घ्या. हा हा, इथं मारायचं, ह्याच्यावर मारायचं. खाली एक आणि वर एक धागा धरा. आपण ज्याप्रमाणे शव घेऊन जातो तिथं आणि त्याच्या दोऱ्या तोडतो ते हे आहे. दोऱ्या तोडणं म्हणजे आजपर्यंत मायेमध्ये तो गुंतलेला असतो, त्या मायेपासून मुक्त करून घेण्याचा प्रकार आहे तो. पाश छेदन, वंश छेदन म्हणतात त्याला. पाश छेदने विनियोग. बस पाश छेदने. खालचा दगड वरचा दगड तेवढा ठेवा, खालचा दगड असू दे. आणि हरिभाऊ इतर म्हणजे पाश छेदने विनियोग. आता त्या ठिकाणी तिथंच पाहिजे वरचा दगड. द्रव्याधन वानमग्निं प्रतिष्ठापयामि प्रोक्षितेन धनानि निक्षिप्य. बर, आता इकडे बॉडी घेऊन जाणार तिथं. चला घ्या. साईडला व्हावं सगळी एकच जागी करते. साईडला साईड घ्यावं जरा. जरा
अहो उठा की साईड लावा की साईड लावा की दर्शन घेतल्याचे बाजूला मात्रा किंवा खाली बसा मागे बसा दहलविधी सगळ्यांना दिसू दे कृपया विनंती आहे सर्व भाविकांना विनंती आहे आपण सर्वजण आलेले आहेत मागे पण पाहून भाविक थांबलेले आहेत मैदानामध्ये आहे पुढच्यावर सुद्धा वाचून घ्या पाहिजे जरा विधी दहलविधी सगळ्यांना दिसू दे जे बहुतेक लोक आहेत बाकीचे भावकी सोडून जे बाकीचे लोक आहेत कृपया त्याला बाजूला व्हा सगळ्यांना दिसू दे दहलविधी सगळेजण दहलविधी दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत यासाठी आपण कृपया बाकीचे लोक जरा बाजूला व्हा घरचे लोक घरचे लोक जे खाली होम केला तुपाचा होम केलेला जो अग्नी आहे तो अग्नी भाऊसाहेबांच्या पहिल्यांदा डोक्याकडे ठेवायचा आहे जर पाणी घालून झाला असेल तर तो अग्नी त्यांच्या भावांच्याकडून डोक्याकडून पहिल्यांदा ठेवायचा आहे तोपर्यंत रचून घेऊन येत सगळं पाणी घालून झाल्यावर गोळा ठेवा रचून पूर्ण करा रचून पूर्ण करून घ्या मग अग्नी ठेवूया पूर्ण करून घ्या रचून पूर्ण करून घ्या आणि मग तो गोळा ठेवला का पाचवा गोळा ठेवा तोंडात पाणी घालायचं भाऊसाहेबांची कन्या तोडायची इथे भाऊसाहेबांची कन्या इथे येऊ दे इथे येऊन थांबून येते इकडे बाय रचना
घेऊन आरतीनंतर पुष्पवृष्टी असा विधी आहे. 2 मिनिटं थांबा. नवनाथ महाराज 2 मिनिटं आहे 2 मिनिटं थांबा. आता कोणीही बोलू नका कृपया माऊली. हा, शांतता पाय. आता मुलींच्या हातामध्ये एक पेटतं शेणकूट द्या, भावाच्या हातात एक शेणकूट द्या आणि दुसऱ्या मुलीच्या हाताकडे पण एक शेणकूट द्या. सगळ्यात मोठ्या मुलीने हातातलं पेटतं शेणकूट डोक्याच्या बाजूला ठेवायचं, मधल्या मुलीनं छातीवर ठेवायचं, आणखी भावानं पायाकडे ठेवायचं शेणकूट. यथाकाशास्थितो नित्यं वायु सर्वत्र गोमहान तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानि दयुमधारया. अग्नी ठेवा. ठेवला का अग्नी? काय नको काय झाले का? हा, आता ते जे तीळ आणि तांदूळ आहेत ते एकत्रित करून त्याच्यावर तूप घालायचं आहे. शरदराव, पत्रावळीमध्ये एकत्रित करायचं आहे. हा घ्या, माझं लक्ष आहे. कंप्लीट अग्नी एकदम पेटवू नका, फक्त शेणकूट ठेवा. अजून तिथं काम आहे. हा, अग्नी ठेवलाय. अग्नी ठेवा. पहिल्यांदा डोक्याकडे थोरल्या मुलीने ठेवा. पेटवू नका, नुसतं शेणकूट ठेवा. आलोय हो मी. हा, ठीक आहे. बाकीच्यांनी थांबा. आता बोलू नका माऊली. हरिओम हरिओम. आम्ही यमाला प्रार्थना करतो की या पार्थिवाला आम्ही अग्नी दिलाय, त्याचा दाह होत असेल. यांचा जो स्वर्गाचा प्रवास आहे, हा प्रवास होत असताना स्वर्गामध्ये अंधार असेल, तू त्यांना सांभाळून तो घेऊन जा बाबा. वाटेमध्ये कुत्री असतील, श्वान असतील, सर्प असतील, या सगळ्यांच्या पासून तू संरक्षण करत माझ्या वडिलांना तू बेतानी घेऊन जा. जशी एखादी आई बाळाला लोकरीमध्ये गुंडाळून घेऊन जाते आणि थंडी, ऊन, वारा याच्यापासून बचाव कसा करते, त्या पद्धतीनं तू त्यांचा बचाव करत तू घेऊन जा आणि याला याच्या पितरांच्याकडे नेऊन सोड, असा हा मंत्र आहे बरं का. त्यामुळे शांत राहा सगळे. तो मंत्र त्यांच्या कानापर्यंत जाऊ दे. ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. म्हणा. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्मम सुसुखम कर्तुम् अव्ययम्. अश्रद्धाधाना पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्यायमानि वर्तन्ते मृत्यु संसारवतरमणि. मया तत्मिदं सर्वं जगत् व्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं देशवस्थिताः न च मत्स्थानि भूतानि पश्यमेव योगिमैश्वरम्. भूतभृन्नच्च भूतस्थो ममात्मा भूतभावना यथाकास्थितो नित्यं वायु. मच्छा किंवा शरीरातली जी काही अस्थी असतील ह्या सगळ्यांना दाह होत असेल म्हणून मी इथून वारं तुला देतो, तू शांत हो, असा तो मंत्र आहे. वातास्तु वान्तु पतिपुण्य गंधमाना सुखा गात्र
सुखानुलोमास्ति सौख्यः वहन्तु त्वावर्ते सुलोकाः आदिवन्दितान् इदं मे अंतरिक्ष गयास्तु एवं त्रैधर्ममनो प्रपन्न गतागतं कामा कामालवन्ति. दोन झाल्या का? दोन झाल्यानंतर एक अशी सव्य प्रदक्षिणा अर्धी घालायची. होय रे बाबा. हरि ओम. हरी थाप टाका. पकावत वादक चालू करा. थांबा. हरी झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा लक्ष्मीला ठाव रडती रात्र दिवस रडती रात्र दिवस कामक्रोध माया भारती हाया हाया वैराग्याच्या शरीरा शरीरा वैराग्याच्या शरीरा शरीर आरती होईल. थांबा सर्वांनी. आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ति आरती तुकाराम वासुदेव आरती तुकाराम रचना सर्वई बोलून जाईली अमिताभाचे ज्वारी देह बुद्धी आईली वैराग्याची निष्ठा प्रगुणी दाखवली अंता ममता दौडुनी शांतीवरी जय जय या दातारा हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला ज्ञानाचा सेवा उघडीला जगदोद्धारालाही उपाय सुचविला निस्तक दुर्जनाचा संदेह निरसना जय जय सद्गुरु स्वामी या दातारा
भारत तू सकळांचा जीवलग सोयरा जय देव जय 13 दिवस वना रक्षुनिया उदकी कोरड्याची कारोडी दाखविल्याची ती अपार कविता शक्ती निर्गुण विजयांची कीर्तन श्रवणे तुमच्या करिये जनलोकी जय जयाजी सद्गुरु स्वामी सगळ्या दातारा भारत तू सकळांचा जीवलग सोयरा जय देव बाळवेश घेऊनी श्री हरी विठ्ठला विदिता जनिता तुझी आठवा दिसला प्रेमे ब्रह्मानंदे प्रेमारुडविला न तुके म्हणून तुका नामे गौरविला जय जय जी सद्गुरु स्वामी तुकया दातारा भारत तू सकळांचा जीवलग सोयरा जय देव प्रयाण काळी देवी विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तले मानव देह घेऊन धामा गेले निरामणे सकळ संता दोषवले जय जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा भारत तू सकळांचा जीवलग सोयरा अलिंग कांगण पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद कोजी भावे वारिन आता विश्वात्मके देवे हे देवागे असले दोषावे दोषोनी मत द्यावे कसाय दावे जे खरांची रंगती सांडो खऱ्या सत्कर्मे रंगी वाढो भूता परस्परे करो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वास धर्म सूर्य पाहो तो देवांची दोते लावो प्राणी जात वर्षदा सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मानली आली अनवरत भूमंडळी भेट तू यामुता कला कल्पतरूचे आरव चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाची चंद्रवेजे अलांचन मार्कंड जे पापहीन हे सर्वाई सदा सज्जन सोये होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई ती लोकी भजिनो आदि गुरुकी अखंडित आणि ग्रंथो भजिवी विशेष लोकी द्रष्टा दृष्ट विजय होवावी एक म्हणे श्री विश्वेश्वरावो आवडीला नाग बसावो येणेवरे ज्ञान देवो सुमया झाला येणेवरे ज्ञान देवो सुमया झाला येणेवरे ज्ञान देवो सुमया झाला पंढरीचा वारकरी वारीत समरसंगे सर्वकाळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारकरी वारीत कोणी हरी चंद्रवागे स्नान तुकावागे चिदान पंढरीचा वारकरी वारीत कोणी हरी अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझ्या सकळा हरिचरणाचा हे संत मंडळी सुधी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विश्वासा भाविकासी रामामणी दयासावे कल्याण जामुकी दान भांडून कल्पनेच न हो कोणे काळी हे संत मंडळी सुखी असो मागणी ती एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा या संताश निर्वेच मजदे अनेक नदी काय मागो तुझ तुका आता उधार तो होई मज देवी पायी संतांची कुंडली गौरी विठ्ठल श्री
आलेल्या सर्व भाविकांना विनंती आहे, रक्षा विसर्जन जो विधी आहे तो उद्या आहे आणि तो त्यांच्या